आज कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये पूर्वी ठरलेला 3 आठवड्याचा कार्यक्रम हा मांडण्यात आला आणि ह्या कार्यक्रमावरती त्याच्यामध्ये कुठले कुठले विषय आहेत हे देखील सांगण्यात आलं। सध्या कोरोनाची एकंदर वाढती रुग्णसंख्या बघता अधिवेशनाच्या सुरक्षिततेबाबतीत जे काही नवीन नियम आम्ही ठरवले होते ते देखील कामकाज सल्लागार समितीमध्ये मांडले गेले। त्याचबरोबर अधिवेशनाचं कामकाज कसं चालेल या संदर्भात देखील चर्चा झाली आणि असं ठरलं की अधिवेशनाचं कामकाज जे करायचं आहे हे टप्प्याटप्प्याने आपण ठरवायचं आहे। एकंदर परिस्थिती बघता कशा पद्धतीने कामकाज करायचं ह्याचा निर्णय हा 25 तारखेला दुपारी 4 वाजता पुन्हा एकदा कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि त्यामध्ये ह्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल। राज्यपालांनी पत्र लिहिलंय विधानसभा अध्यक्ष निवडीच्या संदर्भात। नाही, हा पूर्ण कार्यक्रम कशा पद्धतीने घ्यायचा हे 25 तारखेला दुपारी 4 वाजता ठरवलं जाईल। बजेट कोणत्या दिवशी देईल? नाही, आताच्या कार्यक्रमामध्ये बजेट हे 8 तारखेला आम्ही दाखवलेलं आहे, परंतु पुन्हा सांगतो की एकंदर सगळी परिस्थिती बघून 25 तारखेला पुढचा कार्यक्रम नक्की केला जाईल। परब साहेब, आपले सहकारी नाना पटोले यांनी असं एक वक्तव्य केलेलं आहे की अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांचे शूटिंग आम्ही होऊ देणार नाही महाराष्ट्रामध्ये। या वक्तव्याकडे कसं बघतो? नाही, मी अजून बघितलंच नाहीये त्याच्याकडे। इंधन दरवाढीवर त्यामुळे त्यांनी काय व्यक्त केलंय, कसं व्यक्त केलंय, कुठल्या पार्श्वभूमीवर केलंय हे सगळं नीट बघून मगच त्याच्यावरती उत्तर देणं जास्त। ये मनमोहन सिंह के सरकार में ट्वीट करते थे पेट्रोल डीजल पर, लेकिन अभी नहीं कर रहे। और दूसरी चीज ये भी कहा जा रहा है कि सरकार में आप हो, एक जिम्मेदार व्यक्ति हो, आपकी सरकार है तो आपके धमकी देंगे लोगों को। नहीं, ऐसे तो कोई धमकी का कारण नहीं है और मुझे नहीं लगता है कि ऐसी कोई धमकी किसी ने दी है, लेकिन जो आप कह रहे हैं उसको फिर से एक बार जांच किया जाएगा कि क्या कहा है उन्होंने और उसके ऊपर बाद में फिर सरकार करके हम उसमें वक्तव्य करेंगे। सर, विधानसभा अध्यक्ष संदर्भात राज्यपालांनी पत्र दिलेलं आहे, कसं? राज्यपालांचं पत्र आलेलं आहे। विधानसभा अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे ती रिक्त झालेली जी जागा आहे त्या जागेची निवडणूक आपण ह्या अधिवेशनात घ्यावी अशा प्रकारचं पत्र आहे। नेमका सरकारने या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये निवडणूक कुठल्या दिवशी घ्यायची हे ठरवलं जाईल आणि तसं राज्यपालांना कळवलं जाईल। परंतु त्याचबरोबर ज्या राज्यपालांनी आम्हाला आठवण करून दिलेली आहे की एक जागा आपली रिकामी आहे, त्याबद्दल त्यांनी घटनात्मक काळजी व्यक्त केली आहे। आम्ही देखील त्यांना आठवण करून देऊ इच्छितोय की 12 विधान परिषदेच्या जागा या रिकाम्या आहेत। घटनात्मक दृष्टिकोनातून त्या भरणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून त्यांनी ह्या 12 जागांचा देखील भरण्याचा कार्यक्रम किंवा त्याची बाबतीतली जी काही घोषणा आहे ही अधिवेशनापूर्वी करावी। या बाबतीमध्ये पुढच्या कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीचा तारीख नक्की होईल त्याबरोबर कुठली पत्र पाठवायची तो निर्णय त्या दिवशी घेतला जाईल। अमरावती, अकोला, यवतमाळ लॉकडाऊनच्या संदर्भात स्थानिक प्रशासनाला अधिकार दिले, त्या संदर्भात काय निर्णय झाला आहे? ज्या पद्धतीने कोरोना वाढतोय किंवा जे आकडे समोर येत आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्या जिल्हा प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की आपल्याला जे योग्य वाटतील निर्णय कोरोना रुग्णांची संख्या आवरण्यासाठी किंवा त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी ते निर्णय त्यांनी घ्यावे अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत। सर, तुमचे म्हणतात की हे घाबरे सरकार आहे, बहुमत असताना देखील आमदार फुटतील अशी भीती या महाविकास आघाडी सरकारला वाटते आहे। असं सरकार मी कधी पाहिलं नव्हतं, म्हणून ते टाळतात निवडणूक तर अधिवेशनात कधी घ्यायची हे तर ठरवावंच लागणार आहे। निवडणूक कशा पद्धतीने होणार हे ठरणार आहे आणि आकडे देखील तुमच्या समोर येणारच आहेत। त्या आकडे आल्यानंतर आपल्याला कळेल की निवडणूक कशा पद्धतीने झाली
कोणी कोणाला मतदान केलं, आमचा आकडा कमी झाला का जास्त झाला, याच्यासाठी थोडे दिवस थांबा ना. मग कोण घाबरतंय आणि कोण घाबरत नाही याचं देखील चित्र स्पष्ट होईल. विरोधी पक्ष संजय राठोडच्या मुद्द्यावर आपण बोलले की हे सरकार कुठेतरी त्यामुळे घाबरत आहे आणि असाच अधिवेशन समज होऊ शकतो अशा पद्धतीने. बघा, पुन्हा एकदा सांगतो की काय अधिवेशनातले विषय असतील त्याला सामोरं जायला आम्ही तयार आहोत. आम्ही आजही तुम्हाला सांगतो पूर्ण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. फक्त करोनाच्या पार्श्वभूमीवरती कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी बैठक लावलेली आहे आणि मला असं वाटतं की सरकारला घाबरण्याचं काहीच कारण नाही. सरकारने जे चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही लोकांना ठासून सांगू. सर, पण संजय राठोड गेल्या अनेक दिवसापासून नॉट रिचेबल आहे, त्यांचा विभाग वाऱ्यावरती आहे. तुमचा काही संपर्क झाला का त्यांच्याशी? या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि जे दोषी असतील त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल. परंतु बीजेपी बोल रही है कि विधायकों पर विश्वास नहीं है सरकार का, इसलिए वो स्पीकर का वो इलेक्शन के रिजल्ट के ऊपर आपको पता चलेगा. गवर्नर ने खत लिखा है और याद दिलाई है सरकार को कि एक जगह रिक्त उसका जल्द से चुनाव किया जाए, उसके बारे में क्या? नहीं, जरूर कल उनका खत आया है और एक जगह जो रिक्त है वो इस अधिवेशन में उसका इलेक्शन होना चाहिए ऐसा उन्होंने लिखा है. पूजा चव्हाण और हम भी चाहते हैं कि वो इलेक्शन होके वो जगह जो रिक्त है वो पूरी भरी जाए. उसके साथ में 12 MLC का जो डिसीजन राज्यपाल के यहाँ पर पेंडिंग है वो देखिल कॉन्स्टिट्यूशनल है. तो हम चाहते हैं कि अधिवेशन से पहले उसका भी निर्णय हो जाए. धन्यवाद. पूजा चव्हाणांचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे आलाय. विचारून येतो. अरे काय